अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव? उम्मीद करता हो सगळी बेस असा. अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहो. आज अल्लाह बेस ठेवो तुमला. आमीन. आमीन. आज आम्ही आयला आहो दिलीपबाई शेगरे. दिलीपबाई 8 दिवस ती मुंबईशी गावात आले. त्यांचा ही रुटीन चालूच असते. आता त्यांच्या हे आपलं सुपुत्र अभिषेक त्यांचं वायगरकर. हां मुलगा त्यांचं, त्याचं नाव अभिषेक आहे. त्याचं लग्न आहे, शादी आहे त्याची 6 तारखेला फेब्रुवारी 6. ते आता ते कशी सकल निघणार ते निघणार ते आम्ही आज त्यांना मिली आयला आमच्या घरांशी आणि त्यांची जरा गुप्तगुप पण करू, बातू पण करू. आईले तवाशी आमच्याकडे आईले पण नाही. एकदा खाली केलवणला आईले पण त्याच्यानंतर काही पत्तोच नाही. ना दिलीप भाई मग बिझी यायला लागले तर दिलीप भाई मग ते येतातच त्या हेतूनी ना मावरा पकड याला. त्यांचा मावरा फिशिंग आहे आणि ते हातात दिसती ते त्यांचा आणि बाग बगीचो वारी वैरण. त्याच्यानंतर आता ते सकल जातील ना, सकल की आज सकल रात्री उद्या रात्री जातील. उद्या रात्री हां, आणि ती पण अभिषेक आमचं अभिषेक आहे त्याच्या लग्नाच्या निमित्ताने जातील ना, ते पण नाही गेले असते. बरोबर. आणि दिलीपबाईच्या बाबूचा म्हणजे त्यांचं सुपुत्र अभिषेक दिलीप वायगरकर यांचा लगीन आहे 6 तारखेला फेब्रुवारीच्या. त्यांच्या होणाऱ्या पत्नी आहे श्रुती तांबे. तर तुम्ही सगळ्यांशी दुआ करा सगळ्यांनी त्यांच्यासाठी. वधूवरास तुम्ही आशीर्वाद द्या आणि दुआ करा मोपसारी त्यांच्यासाठी. आम्ही पण आता दिलीपबाईला सोडियाला आयला वाव, मिली आयला वाव. बोला दिलीपबाई. नमस्कार रिवर्स. नमस्कार. कसे आहात तुम्ही? ठीक आहेत ना? ठीक असाल. ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेच चांगले राहा, हसत खेळत राहा, एकदम मिळजुळून राहा आणि एकोप्याने राहा आणि चांगली आनंद कसा निर्माण होईल अशा पद्धतीने राहा. मी गावी आलो आहे, तर मुलगा आला होता प्री-वेडिंग करण्यासाठी. तर थोडी प्री-वेडिंग झाल्यानंतर, शूटिंग वगैरे झाल्यानंतर आता मुलगा गेला आहे, सून पण आली होती. तर नासरबाई आता आलेच चहा पाण्याला माझ्याकडे. आता थोड्या वेळाने चहा बनवणार, लाडू खायला या मेथीचे लाडू. हे माझ्या फॅमिलीने मेथीचे लाडू दिलेले आहेत. 2 सकाळी 2 संध्याकाळी खातो आणि नासरबाईला पण आता दिलेले आहेत, ते पण खातील. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे नासरबाई असे मोक्यावरच आले. तर माझी तयारी चालू आहे. मुंबईला जायच्या वेळेला माझा समर्थ आहे लहान बाळ, तर त्याच्यासाठी शाळी काढायला लागतात. तो आवडीने खातो. त्याला शाळी नारळ म्हणजे शाळा म्हणजे त्याला आवडीचा पदार्थ आहे तो. आणि कोकणाचा आमच्या कोकण की दुनिया 23-24 कोकणात. तर ते आमची नारळाची झाडं वगैरे आहेत. तर त्या पद्धतीने आम्ही शाळी वगैरे काढतो, नारळ काढतो आणि मग मुंबईला जातो तयारी करून. तर त्या गडबडीमध्ये होतो. सांगायचं म्हणजे रात्री मी एक तुम्हाला कहाण सांगतो. आमच्या वायगरकर आपल्या पोळथरे गावामध्ये एक प्रकरण घडलं रात्री. माझ्या आयुष्यामध्ये असं प्रकरण घडत नाही. तर सांगायचं म्हणजे मी खाडीमध्ये मच्छी पकडायला गेलो होतो रात्री. भेटली खेकडी मच्छी वगैरे भेटली. तर ते आता आमचे बुरुंडीचे जनार्दन पावशे आले होते. तर त्यांना मी ते जाडे बोय मासा वगैरे असे गावले होते, करवल वगैरे गावली होती. तर ते घेऊन गेले बनवायला. म्हणजे कोळी समाज सुद्धा खाडीची खेकडी त्यांना, बुरुंडीला खाडीची खेकडी त्यांना खायला, मच्छी खायला भेटत नाही. तर ते आवडीने माझ्याकडून मच्छी घेऊन जातात आणि ते आम्हाला सुरमई, हलवा, पापलेट, कोलंबी, बांगडा अशा प्रकारे मला खायला देतात. बरोबर. असं. तर मी खेकडी पकडायला गेलो आणि खेकडी पकडत असताना तर आमची लकडकरवाडी आहे, लकडकरवाडी. त्या लकडकरवाडीमध्ये कोळीवा समाज पण आहे, भंडारी समाज आहे. तर रात्री कुत्री वगैरे भरपूर भुकायला लागली. सगळा गोंगाट, कुत्र्यांचा गोंगाट सगळं. आणि थोड्या टायमाने असा आवाज झाला की जसं वाघ झडप मारतो याच्यावर, प्राण्यांवर, आणि त्याला गळा पकडून जेव्हा वडत घेऊन जातो किंवा त्याला पकडून घेऊन जातो, तेव्हा प्राण्यांचा सोडवण्यासाठी जो आवाज होतो तो भयंकर असा मोठा होता की मोठ्याने एकदम तो सोडवण्यासाठी मोठ्याने वरडत होता. जवळजवळ अर्धा तास हा खेळ चालू होता रात्री. आणि कुत्री तर भुकतच होते. काही नंतर कुत्री नंतर मग भयंकर भुकत होती.
आणि तो थरार पाहून ना मला पण जरा थोडा थरकाप भरला, कारण मी आयुष्यात मी कधी असं घाबरत नाही. पण काल मी घाबरलो, भयंकर घाबरलो आणि माझी खेकडी वगैरे मच्छी पकडायचा बंद केला आणि मी लगेच निघून आलो. अर्धा तास ज्या वेळेला त्याने पकडला तेव्हापासून तो जो प्राणी का कोण होता काय माहिती नाही, कुत्रा होता की काय होता. तर मी व्हॉट्सअपद्वारे माझ्या मित्रांना मी मेसेज केला का असं काय घडलं काय, तर त्याने काय दिलेली नाही खबर. पण कदाचित कुत्रा, मी आता तर्क मारतोय, कुत्रा किंवा डुकराला त्यांनी पकडलेला असावा असं मला जाणीव होते. कारण डुकराचा आवाज येत होता. डुक्कर जसा मोठ्या मोठ्याने ओरडतो ना, जीव आकांताने, म्हणजे घाबरण्याच्या आकांताने, म्हणजे वाघाच्या तावडीतून सुटण्याच्या आकांताने जो ओरडतो, त्याची मुंडी पकडली असल्यामुळे तो एकदम आवाज एकदम असा मोठ्या मोठ्याने आवाज येत होता. म्हणजे जवळजवळ असा म्हणत होता तो, मला वाचवा, मला वाचवा. तर वाघाच्या समोर कोण जाणार. मला पण भीती वाटली. मी आलो बाबा खाडीतून पळून, कारण मी पण घाबरलो भरपूर, माझ्या अंगातून शहाऱ्या गेल्या. तर जवळजवळ डोंगरात वरती जाईपर्यंत वरपर्यंत आवाज येत होता त्या बिचाऱ्या प्राण्याचा. म्हणजे वाघाने त्याला काय सोडला नाही, तो घेऊन गेला. नंतर ऑटोमॅटिक अर्ध्या तासाने तो आवाज बंद झाला. म्हणजे जवळजवळ माझी पण खात्री झालेली आहे की मला तर अजूनपर्यंत वाघ दिसलेला नाही आहे, पण जवळजवळ माझी खात्री आहे की वाघ आहे आमच्या इथे पण आहे. वाघ आहे, बिबट्या बऱ्याच लोकांना वाघ दिसलेला आहे. तर ते बकरी शाळी वगैरे पाळणारे आहेत त्यांनी पण जरा सांभाळून राहावा, की त्या अशा ठिकाणी गुरज वगैरे असतात, अशा ठिकाणी ते वाघ येतात. तर आमच्या इथे जवळजवळ आजपर्यंतचं काय माणसावर काय हल्ला केलेला नाही अजूनपर्यंत. कुत्रीच उचलून येतो. हा, पण आमच्या इथे कुत्री भरपूर आहेत. त्यांनाच उचलून येतात. कुत्री भरपूर आहेत आमच्या इथे, ससे भरपूर आहेत, भेकरा भरपूर आहेत, आपले हरण वगैरे आहेत, आणि अजून डुकरं भरपूर आहेत, आणि असे जे काय प्राणी अजून भरपूर आहेत. तर ते तेवढे पुरेसे असतात वाघांना, त्याच्यामुळे आपल्या मानवावरती काय हल्ला करत नाहीत ते. आजपर्यंत अशी घटना आमच्या इथं तर घडलेली नाही आहे आजगर. तर वाघ आलेला आहे, पण तो बिबट्या वाघ आहे असं समजलेला आहे. तर माझी वन विभागाला विनंती आहे की जर आमच्या इथे जर हा वाघ बऱ्याच लोकांना दिसलेला आहे, तर तो वाघ, माझी तर खात्रीच आहे तो वाघच होता, आणि ते कोणत्या तरी प्राण्याला पकडून घेऊन होता, तो आकांताने ओरडत होता. तरी वन विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी त्या वाघाचं म्हणजे काहीतरी पिंजऱ्यात किंवा काय हे टाकून पकडावं, त्याचा बंदोबस्त करावा, आणि आमच्या कोळथरे गावामध्ये जो वाघाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याचा बंदोबस्त करावा, एवढीच माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आता सर्वात प्रथम तुम्ही हे सांगायचं होतं, आपल्या आवीचं लग्न आहे त्याच्याविषयी आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या व्ह्युअर्सला सांगा की असं लग्न आहे माझ्या मुलग्याचा, ते बोला. नासरबाई, की आपल्या लग्नाच्या, माझ्या मुलाच्या विवाहापेक्षा हे महत्वाचं आहे, म्हणून मी त्याला महत्वाचं झालं. तर आता अगोदर आम्ही पोलीस खात्यामध्ये नोकरी केलेली असल्यामुळे आम्ही महिलेला जास्त प्राधान्य देतो. बरोबर आहे. आणि जे माणसावर प्रसंग येतो ते प्रसंग सवाल करणं आमचं काम असतो. बरोबर आहे. तर त्या धर्तीने आम्ही वावरत असतो. तर ह्या दृष्टीने हा जो मी संदेश दिलेला आहे, तो संदेशाचे तंतोतंत पालन करावं वन विभागाने, बस एवढंच आहे. तो ते पोचला संदेश. आणि नासरबाई, तुम्ही म्हणाले माझ्या मुलाचं लग्न आहे, ठीक आहे, माझ्या मुलाचं लग्न 6 फेब्रुवारीला आहे रिवाज. माझ्या मुलाचा अभिषेक दिलीप वांगणकर आपला जो जोगेश्वरीचा ट्रामा हॉस्पिटल आहे त्याच्यासमोर पोलीस कॅम्प आहे, SRP स्टेट रिझर्व्ह पोलीस SRP कॅम्प. तिथे सूर्यमहल आहे, त्या सूर्यमहलमध्ये 11:30 वाजता लग्न आहे 6 फेब्रुवारीला. आणि 4 तारखेला माझ्या बिल्डिंग खाली चांदिवली म्हाडा येथे हळदीचा कार्यक्रम आहे. तर रिवाज या निमित्ताने तुम्ही यायचं असेल तर आनंदाने या, सामील व्हा. आणि आमच्या मुलाचा आणि आमचं त्या पद्धतीने तुम्हाला भेटण्याचं योग येऊ शकतो. गावी तर तुम्ही येऊ शकत नाही. काही लोक आता थोडी अशी येऊन जात आहेत, त्यांचा तर पाहुणचार होत आहे, तर ते तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही सांगितलंच असणार की खूप आमचा कोकण असा चांगला छान कोकण आहे, या जरूर या, एन्जॉय करा. आमच्याने जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी करू आम्ही. जय महाराष्ट्र. लाडू खायला. आता मी दिलीपबाईला भेटलो. आता घरात जायला निघालो, पण घरात जाता तुम्हाला दिलीपबाईंनी आज रातची जी किरवी पकडले एकदम मस्त, जीव जोखीमला टाकून, ते किरवी दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, माशाअल्लाह. हे बघा कसा हात मारते बघा.
हे बघा हात मारते बघा, हात मारते, अरे बाबा हात मारते, हात कुठं मारते, नको चावेल तो. हात मारते, हात मारते. अंग पकडून घ्या, तुटेल, गाळेल ते. नाही. अंग गाळणार. नाचतात बघा, नाचतात बघा, लय मोठे मोठे आहेत बघा, माशाल्लाह. दिलीप भाई भीती नाही वाटत ना तुला? काय आहे त्यातलं भीती वाटायला? मग ते अला काय एकदा दिलीप भाईला चावला होता ना जोरात, ते चावतात, बूट घेतला होता आज से नांगरातला. होते रहते हैं. तर खेकडे पकडलेले आहेत, बघून घ्या. हे रात्रीचा कांड तुम्हाला बोललो, वाघाने एकाला काहीतरी पकडलेला, तर मी म्हणून वाघासारखी हे खेकडी वाघासारखी घेतली. खेकडी पकडलेली आहेत. आणि सही आहे. दिलीपबाईची तयारी ही किरवी मुंबई घेऊन जातील ते, ही शाली हात माशाल्लाह. आमच्या चिच्चूसाठी. आणि आणखी एक चीज तुम्हाला दाखवता, काय? तुम्ही बघून एकदम आश्चर्यचकित व्हाल. ही काय पिशव्या बांधलेल्या आहेत, या दाखवता तुला पिशव्या बांधलेल्या आहेत. दिलीप भाईची ती हमेशाची तयारी असते. दिलीप भाई मोप शौकीन हात फला फ्रुटाचे. फुलं पण दाखवा, फुलं. या हा हा. हे बघा बघा विवर्स, आता ह्यो महिनो आयलोय फलांचो. याने फक्त आंब्याचं फल नाही, आपल्या गावात कोकणात रामफल, सीताफल, चिकू, पेरू, जाम, आणि जाम, लाल जाम, व्हाईट जाम, म्हणजे आणखी पण मोप सारे आहेत. कर्दा, जांभला, अंजना. आता हे आमचे दिलीप भाईनी काय केले, वांद्रांशी बचवायसाठी हे पिशव्या बांधून ठेवले. या पिशव्याच्या आतल्यान फल निघेल, तुम्हाला ते दाखवतील. दाखवा दिलीप भाई. ते त्या पिशवीमध्ये हे बघा, हे असे जाम आलेले आहेत. हे बघा, हो, हे बघा, असे असतात. हे असे आता मी कवळे जाम हे तोडलेले आहेत. हे आता जाम फुलं येऊन आता मोठी व्हायला सुरुवात झाली, लहान आहेत, आणि त्याची फुलं ही अशी असतात. हे बघा, त्याची फुलं तुम्हाला दाखवतो. नाही तो दिसतोय आपल्याला इथून. नाही, इथं आहे. दिलीप भाई इथे वर दिसतोय. हे बघ तुझ्या डोक्यावर आहे, समोरच एवढ्या आहे. लांब जात अरे अरे समोर, समोर. सांभाळा. ही अशी फुलं असतात. हा लाल जाम आहे, त्याची शूटिंग मी माझा समर्थ जाम काढताना तुम्हाला दाखवलेले आहेत. हे फुलं आहेत, हा, ही पण फुलं, ही हे- कळ्या. ही कली आहे. हा, आणि फुल इथे हा समोर बघा, आहे. इथे फुल, हे बघा फुल इथे कसं आहे, आहे. इथे आहे, हा. इथे आहे. वाव. इथे बघा, हा फुल आहे. हे बघा, बघितलं. हा. हा, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती जाम येतो. आता हे सर्व बघा झाकून ठेवलेले आहेत. हा, ते इकडे इथे कुठे आलाय काय? इकडे इथे दाखवते बघा, ते इथे सगळे वर जाम काय आहेत. ते आहे? बघा, जाम आलाय का सगळी कुठल्या? फुलं आहेत. इकडे दाखवा, हे बघा सगळे जाम आहेत वरती. हे बघा, ते वाव, तिकडे मस्त. दाखवा. ते बघा, ते सगळे जाम आलेले आहेत. ही फुलं आलेली आहेत इकडे. हे बघा. आय शबाश. फुल किती खूपसूरत दिसते बघा. हा. मग माशाल्लाह. चला. बघा ते. दिलीप भाईनी कोथंबीर पण रुजवले ना. हे बघा कशी टाकली, आणि माशाअल्लाह उभी येईली आहे. हा, आणि- माझ्या आणि ह्यांच्यासारखा दिलीप भाईला पण येळ आहे. आणि भाजीपाला लावायचा, कोथिंबीर, मेथी सगळं लावतात. हे बघा माशाअल्लाह. हे बघा अशी अशी सगळं एकदम नारळाच्या सही. झाडाच्या अवतीभवती लावलेली आहे. हा माशाअल्लाह. माशाल्लाह. ते दिलीप भाई दिमागी माणूस आहेत. ते माझा बोलण्याचा हेच तात्पर्य आहे की काही ना काही माणसाने करत राहायचं. करत रियाचा. काय मेहनत कर, नियामत पा. ते दिलीप भाई पण काय थोडे दिवस मुंबई आणि ए डॉगी. जास्तीत दिवस गावात राहतात आणि हा, आपण- झाडांची सेवा आपण करतात. मेल्यानंतर लोकांनी आवडीने खाल्ले पाहिजेत, मी आठवण हो. काढली पाहिजे. बरोबर, हे दिलीप वांगणकरने झाडं लावलेली आहेत. हा. आणि बरोबर. ते तर आहे, पण फल फ्रूट असतो ना, हे वांद्रांशी, माकडांशी, केलट्यांशी कसा वाचवायचा जय त्याचा वीरू. प्रयास चालू असतो. जय विरू. हा, मग ऐसा आवले काय मेवणे. आमला बोलतात काय जय येस वीरू? येस येस. अच्छा अच्छा. काय बाकी बोलता बोला. देखिए अभी जो वीडियो हमने आपको दिखाया है आपको कैसा लगा, ये कमेंट्स में ज़रूर बताइएगा. और हमारे पीछे नारियल का दरख्त है माशाल्लाह, हरियाली और रास्ता. हमारा कोकन हरा ही हरा है ही और रास्ते ही रास्ते हैं, और इसको हरा बनाने में हमारे दिलीप भाई जैसे लोग फुल सपोर्ट करते हैं. यानी ये पौधे लगाओ, उसको दरख्त होने तक उसकी सेवा करो. माशाअल्लाह पॉजिटिव रोल है इनका कि अपने धरती को, अपने अर्थ को कैसा बचाया जाएगा. अपने अर्थ को बचाने के लिए प्लांटेशन बहुत ज़रूरी है. झाड़े लावा क्या झाडे लावा, झाडे जगवा. जगवा, ये अपना सरकार का, महाराष्ट्र सरकार का मैसेज है. जर कोणती झाडं लावली लहानापासून, तर जवळजवळ 10 वर्ष, कमीत कमी 8 वर्ष तरी घेतात. पाणी घालावं लागतं. सेवा करायला सेवा लागते. करायला लागते. त्याचा- मग नंतर ती तेव्हा झाडं त्याचा आपली फळ सेवा मिळतो. करतात.
नंतर ते झाड फळ आपली मिळतं. सेवा करतात. मग झाड आपली सेवा करतो. खावा Right, खावा. झाड लावल्यानंतर बघ दरवर्षी पावसामधून पाऊस गेल्यानंतर गवत उगवतो. तो काढावा लागतो. बरोबर. त्याला खत पाणी दरवर्षी घालावं बरोबर लागतं. आहे, बरोबर आहे, एकदम त्याला बरोबर. रासायनिक खतं आणावी लागतात. आपले सेंद्रिय खतं आणावी लागतात आणि आपलं याचं जनावरांची पण खतं शेणखत वगैरे टाकावे लागतात. खूप मेहनत आहे, पण मेहनत केलीच पाहिजे. आमची काय राख वगैरे असते, मेहनतच्या शिवाय दूध नियामत बीत पेटवलेली नाही आणि असते. मेहनतवाले किंवा होळी मोठी मेहनतच्या होम पेटतो नामातीतच त्याची मजा राख आहे. असते. ती राख पण आम्ही मग झाडांना घालतो. मग ते खतं आणि त्याच्याने मग झाडं होतात आणि मग फळ त्याचं मिळतं आपल्याला. ठीक आहे, मग ऐशीच बनून राहा. कोकण की दुनिया 2324 वर इंशाल्लाह काही ना काही आम्ही ऐसा तुमच्याजवळ पेश आणि करू. तुम्हाला ते जांबाचं झाड दाखवलेलं आहे. आता एक दीड महिन्यानंतर तुम्हाला ते चांगली मोठी मोठी जांब आम्ही दाखवतो. ते आम्ही नक्की दाखवू तुमचा. ते ठेले लावलेले आहेत. हा. त्या ठेल्यामध्ये काय काय खजाना आहे ते तुम्ही आठवणीने दाखवणार. चला मग, हा करो. काजू सगळ्या घेऊन येऊ. बाय करा. जय हिंद, जय Bye bye. महाराष्ट्र. अल्लाह हाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हॅव अ नाईस डे. अल्लाह हाफिज.